2 मिनिटं थांबायचंय, 2 मिनिटं थांबायचंय. मॅच चालू करायची आहे. जोशा, फोटो सेशन झालेलं आहे. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. नक्कीच गणेश आणि सागरच्या स्वरूपात सलामीची जोडी मैदानामध्ये. नक्कीच दोन्ही खेळाडू अतिशय अनुभवी असे खेळाडू आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. नक्कीच गोलंदाजीचा क्रम जाहीर करेल तो वेदांत. आणि पहिलाच चेंडू सुरेख फटका सजवतोय, मात्र चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जवळ पोहोचली, ती 1 धाव. नक्कीच पुढील चेंडू वेदांत याचा सामना करेल तो गणेश. आणि आकुर टप्प्याचा चेंडू तितक्यात सुंदर पद्धतीने कटवलाय मौया पंचांच्या निर्णयावर. आणि हा सुरेख फटका चेंडू जातोय. पंच निर्णय सांगायचा आपला. चेंडू जातोय मात्र घोषांकित क्षेत्रात 2 धावेसाठी. या दुहेरी धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या जवळ पोहोचली, ती 3 धावा. नक्कीच जर हा फटका थोडासा सरळच्या दिशेने असता तर नक्कीच गणेशाला 6 धावा मिळाल्या असत्या, मात्र 2 धावेवर आपल्याला समाधान मानावं लागणार आहे गणेश. नक्कीच पुढील चेंडू वेदांत याचा पाहूया कसा कमबॅक करतोय तो आपल्या संघासाठी. नक्कीच दोन्ही फलंदाज मोठी फटकेबाजी करण्यासाठी आपल्या संघासाठी ओळखले जातात. पुढील चेंडू वेदांत याचा सामना करेल तो गणेश. आणि हा नक्कीच कटर पद्धतीचा चेंडू, टप्पा खाऊन आपली दिशा बदलणारा हा चेंडू. चेंडू काय समजलेला नाहीये गणेशाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. संघाची वाढती धावसंख्या जवळ पोहोचली, ती 3 धावा. नक्कीच पुढील चेंडू वेदांत याचा सामना करेल तो गणेश. आणि नक्कीच एक अखूड टप्प्याचा चेंडू सिद्धरित्याने काढवला, मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण जिथे 1 धाव रोखण्यात यश आलं असतं तिथे नक्कीच 1 धाव दोन्ही खेळाडूंनी धावून पूर्ण केलेली आहे.
नक्कीच या पुढील चेंडूचा सामना करेल तो सागर कोटकर. नक्कीच ओपन ग्राउंड क्रिकेटमध्ये खूप नावाजलेला असा हा खेळाडू सागर. आणि हा सुरेख चेंडू, नक्कीच उसळी घेणारा हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच शेवटचा चेंडू हाताळेल तो वेदांत. आणि पुन्हा एकदा कटर पद्धतीचा चेंडू मात्र पंच दंडित करताना दोन्ही हात समांतर आणि अवांतर चेंडूची खूण पंचांमार्फत. नक्कीच या अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. नक्कीच आतापर्यंत काहीशी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती वेदांत मार्फत. नक्कीच शेवटचा चेंडू आपल्या षटकातील सामना करेल तो सागर. आणि हा सुरेख कटवलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. मात्र एक धाव या चेंडूवर आलेली आणि या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. नक्कीच सुरेख गोलंदाजीचा क्रम हाताळायला होता तो वेदांत आणि अवघ्या 6 धावा खर्च करतोय तो आपल्या संघासाठी. नक्कीच आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय तो नितीन. आणि त्याचा सामना करेल तो सागर. नक्कीच पाहूया कसा समाचार घेतोय तो सागर. नितीन याचा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा क्रम जाहीर करेल तो नितीन. नक्कीच स्टेप आउट करून मारलेला चेंडू, पाहूया पंचांच्या निर्णयावर चेंडू जातोय जाहीर क्षेत्रात 2 धावांसाठी. नक्कीच सुरेख फटकेबाजी करतोय तो सागर आपल्या संघासाठी आणि संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावा. नक्कीच पाहूया नितीन याचा पुढील चेंडू सामना करेल तो अजूनही सागर ऑन स्ट्राईक. की 17 मात्र थोडासा कमबॅक करतोय तो नितीन आपल्या गोलंदाजी मार्फत. थोडासा 5व्या-6व्या स्टंपवर हा चेंडू होता. नक्कीच आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय तो नितीन आणि तितकीच सुरेख फटकेबाजी करतोय तो सागर आपल्या संघासाठी. पाहूया नितीन आणि सागर दरम्यान चाललेली ही लढत. आणि पुन्हा एकदा अखोल टप्प्याचा चेंडू तितक्याच सुंदररित्या कटवलाय. पुन्हा चेंडू जातोय जाहीर क्षेत्रात एका धावेसाठी. आणि एकेरी धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावा. नक्कीच आतापर्यंत अतिशय संत गतीने चालणारा हा सामना, कोणताही मोठ्या फटकेबाजीची आक्रमकता आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून आतापर्यंत दिसलेली नाहीये. सुरेख गोलंदाजी करतोय तो नितीन. आता मात्र सुरेख कटवलेला चेंडू आणि तिथे सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र त्या दरम्यान एक चोरटी धाव घेण्यात यश आलेलं आहे ते गणेश आणि सागर याला. संघाची धावसंख्या जमणं पोहोचली ती 10 धावा. नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितीन मार्फत. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना हात खोलण्याचा कोणताही चान्स दिलेला नाहीये नितीन याने. आणि सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन करताना स्लोअर बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू आणि एक सुरेख चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते नितीन मार्फत. नक्कीच अजूनही शेवटचा चेंडू होणे शिल्लक नितीन याचा. आणि पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, मात्र पंच दंडवताना दोन्ही हात समांतर आणि हा अवांतर चेंडूची खूण. आणि अवांतर चेंडूने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा. नक्कीच आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी करत होता तो नितीन. दोनही फलंदाजांना हात खोलण्याचा कोणताही चान्स या ठिकाणी दिलेला नाहीये. पुढील चेंडू नितीन याचा आणि आता मात्र काहीसा सुरेख फटका सजवलाय. गणेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला सुरेख फटका 6 धावांसाठी. आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. नक्कीच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर
नक्कीच वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो तो रोहन आणि हा पहिलाच चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र त्याला सन्मानरित्या कटवलाय सागर याने आणि नक्कीच एक धाव घेण्यात यश येते ते दोनही खेळाडूंना आणि या एकेरी धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. मात्र आता गणेश बॅक टू द स्ट्राईक ज्याने एक सुरेख षटकार लगावला होता मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सामना करेल तो रोहन याचा आणि हा अभांतरित चेंडू आणि पंच दंडवताना या खेळाडूला आणि संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. नक्कीच पुढील चेंडू सामना करेल तो गणेश रोहन याचा आणि हा सुरेख पद्धतीने कटवलेला चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि कोणताही धाव या ठिकाणी मिळालेली नाहीये गणेशाला. निर्धाव चेंडूची सांगता रोहन मार्फत. नक्कीच पुढील चेंडू घेऊन येतोय तो रोहन सामना करेल तो गणेश आणि हा काय सुरेख चेंडू टाकतोय बॅटची कडा घेऊन मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करताना आणि काय सुरेख चेंडू टाकला होता
नक्कीच आतापर्यंत काहीसं जकडून ठेवण्यात यश आलं होतं ते गोलंदाजांना, या दोनही फलंदाजांना. मात्र आता काहीसे हात मोकळे करतोय तो अमित विपिनच्या गोलंदाजीवर. आणि पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय 22च्या स्वरूपात जाहीर क्षेत्रात एका धावेसाठी. आणि या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावा. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया कसा समाचार घेतोय तो अमित. नक्कीच विपिन याचा पुढील चेंडू, आणि हा स्टेप आउट करून मारलेला चेंडू नक्कीच ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता, तितकेच सुरेखरित्या कडून मात्र मिसफिल्ड होते. आणि या दरम्यान दोनही खेळाडूंनी 3 धावा पळून पूर्ण केल्या आहेत मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोनही खेळाडूंसाठी. जवळजवळ जिथे 1 धाव मिळाली असती तिथे मात्र मिसफिल्डमुळे 3 धावा खर्च कराव्या लागतात ते या संघाला. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावांपर्यंत. नक्कीच काहीसा सन्मानात्मक स्कोर आपल्या संघासाठी उभा केलाय तो 36 धावांचा. आणि नक्कीच एक 37 धावांचं मोठं आव्हान उभं केलंय ते रॉयल स्ट्रायकर्सच्या संघाने. मंचावर येऊन टॉस उडून घ्यायचा आहे. रॉयल गोरेगावकर वर्सेस हिरा 11. हिरा 11 वर्सेस रॉयल गोरेगावकर. राहुल लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. नक्कीच मित्रांनो, रॉयल स्ट्रायकर या संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 36 धावांचं असं मापक आव्हान उभं केलंय त्या संघासमोर. आणि 37 धावा आपल्याला कुठाच्या जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच ओम साई या संघासमोर 37 धावांचं असं मापक असं आव्हान उभं केलंय ते रॉयल स्ट्रायकर या संघाने. नक्कीच मित्रांनो, यापुढे होणारा एक मोठा सामना हिरा 11 विरुद्ध रॉयल गोरेगावकर. हिरा 11च्या कर्णधारांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. हिरा 11 आपल्याला टॉस साठी कॉम्बॉक्स जवळ संपर्क साधायचा. हिरा 11 संघ कर्णधार. नक्कीच वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. आणि आर्यन आणि वेदांच्या स्वरूपात सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना नक्कीच एक 37 धावांचा मापक असं आव्हान आपल्या समोर उभं आहे. नक्कीच गोलंदाजीचा क्रम जाहीर करेल तो गणेश. आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी
करत होता, मात्र एक षटकार ठोकून त्याला तंबूत परतावं लागलं होतं. पाहूया गोलंदाजीतून कसा कमबॅक करतोय आपल्या संघाच्या विजयासाठी. नक्कीच खूप अनुभवी असा खेळाडू गणेश आणि सामना करेल तितकाच ताकदीचा फलंदाज आर्यन. हिरा 11 आपल्याला वारंवार पुकार देऊन आपण कॉम्बॉक्स जवळ संपर्क साधलेला नाहीये. हिरा 11 आपल्याला विनंती आहे. नक्कीच आर्यन गणेश हा नक्कीच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच नक्कीच पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजीचा क्रम जाहीर करेल तो गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करते तो आर्यन याला. आणि पहिला चेंडू काय सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. नक्कीच लाईन लेंथ वर टाकलेला हा चेंडू गणेश याचा. आर्यन याला काही चेंडू कळालेला नाहीये. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये ती गणेश मार्फत. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश विरुद्ध आर्यन. नक्कीच पुढील चेंडू गणेश याचा. आणि पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने कटवलेला चेंडू, मात्र थोडीशी आउटफील्ड खराब असताना चेंडू मैदानामध्ये. मात्र दरम्यान एक धाव पळून पूर्ण केलेली आहे दोन्ही खेळाडूंनी. नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ते गणेश मार्फत. हिरा 11 आपल्या संघाला घेऊन आपण कॉम्बॉक्स जवळ संपर्क साधायचा. हिरा 11 नक्कीच पुढील चेंडू गणेश याचा सामना करेल तो वेदांत. नक्कीच काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा, अचूक लाईन, सुरेख गोलंदाजी करतोय तो गणेश. वेदांत त्याला चेंडू काही समजलेला नाहीये. आखे बंद हवा में बल्ला. नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता केली. नक्कीच पुढील चेंडू गणेशाचा सामना करेल तो वेदांत. आणि हा काय चेंडू होता, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेलवाच्या स्वरूपात वेदांत मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय झेल टिपलेल्या. रॉयल स्ट्रायकर्स. नक्कीच काय सुरेख झेल टिपला होता अमित याने. आणि एक मोठा मासा गाळायला लागलाय वेदांच्या स्वरूपात. पहिला झटका. नक्कीच पाहूया वेदांची जागा घेण्यासाठी कोण मैदानात सज्ज होतोय. गणेश कारले, इधर आइए प्लीज. नक्कीच वेदांत सारख्या मोठा मासा गाळायला लागल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो पार्थ मैदानामध्ये. नक्कीच आतापर्यंत काहीशी सुरेख गोलंदाजी करतोय तो गणेश. नक्कीच दोन निर्धाव चेंडू टाकले, त्यानंतर एक मोठा मासा गळ्याला फासला होता तो गणेश. आणि पुढील चेंडू गणेश याचा सामना करेल तो पार्थ. आणि हा पुन्हा एकदा झेलची संधी. हा सुरेख टिपतोय लागोपाठ दुसरा मासा गळ्याला फासतोय तो गणेश. नक्की क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय. नक्कीच काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती गणेशची. नक्कीच गणेश ऑन हॅट्रिक. चलो नेक्स्ट मैच का टॉस होने जा रहा है. रॉयल गोरेगांवकर और हीरा 11. चलो कौन कॉल कर रहा है? टेल्स. टेल इज अ कॉल. इट इज टेल. हम लोग फील्डिंग करेंगे पहले. ठीक है, थैंक यू. नक्कीच पार्थची जागा घेण्यासाठी मैदानात सज्ज होतोय तो निलेश. आणि गणेश ऑन हॅट्रिक. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गणेशसाठी. काय सुरेख गोलंदाजीचा क्रम जाहीर केलाय तो गणेश याने. आणि हॅट्रिकचा चेंडू आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू. नक्कीच या मालिकेमधली पहिली हॅट्रिक पटकावणारा हा खेळाडू गणेश भोसले. काय सुरेख गोलंदाजी टाकले. आणि नक्कीच गणेश याला बक्षीस जाहीर झालंय.
गणेश कारले नक्कीच. अतुल की तरफ से आपको 501 रुपए का इनाम आफ्टर मैच। गणेश भोसले आफ्टर मैच अतुल की तरफ से 501 रुपए का इनाम। और केपी केपी की तरफ से 501 रुपए का इनाम। नक्कीच मित्रांनो, काय सुरेख गोलंदाजीचा क्रम जाहीर केला होता तो गणेश याने लगातार 3 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय ते गणेश याला काय सुरेख गोलंदाजी करतोय गणेश. नक्कीच आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय तो सागर कोटकर. नक्कीच आता मात्र आर्यनवर आपल्या संघाची जबाबदारी असणार आहे. नक्कीच वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळतोय तो सागर कोटकर. या आधी जर आपण षटक पाहिलं तर गणेशाने काय सुरेख गोलंदाजी केली. अवघी 1 धाव खर्च करून 3 मोठे गडी बाद करण्यात यश पटकावलं होतं ते गणेश याने. पाहूया कसा समाचार घेईल आर्यन सागर याचा. आणि पहिलाच चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र त्यावर सुरेख फटका सजवलाय आणि त्यावर 1 धाव मात्र धावून पूर्ण केली ती या दोनही फलंदाजांनी. आणि नवीन फलंदाज फैज ऑन स्ट्राइक सामना करेल तो सागर याचा. नक्कीच खूप व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज सागर. आणि सुरेख ऑफ कटर पद्धतीचा चेंडू काही समजलेला नाहीये फैज याला. आणि निर्धाव चेंडूची सांगता होती ती सागर मार्फत. नक्कीच दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू खेळून झालेले आहेत मात्र धाव संख्या स्थिरावते ती 2 या धाव संख्येवर. पुढील चेंडू सागर याचा सामना करेल तो फैज. आणि हा मात्र आता मात्र काहीशी गच्छाळ गोलंदाजी करतोय तो सागर. दंडित करताना दोनही हात समांतर दिशेने सरकावलेत आणि या अवांतर चेंडूने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवर. नक्कीच आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय सागर. मात्र या अवांतर चेंडूंवर रोख लावावी लागणार आहे जर आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र चेंडू काय बॅटवर आलेला नाहीये. आणि त्याच दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलं. मात्र या ओव्हर थ्रोचा कोणत्याही पद्धतीने फायदा घेता आलेला नाहीये तो फैज आणि आर्यन याला. दरम्यान 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. नक्कीच आतापर्यंत दोनही फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश आलंय ते रॉयल स्ट्रायकर्स या संघाला. नक्कीच आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय तो सागर. नक्कीच खूप व्हेरिएशन आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये सागरच्या. स्लोअर कटर नक्कीच आतापर्यंत ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर केलेला नाहीये तो सागर याने. आणि हा सुरेख कटवलेला चेंडू तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. आणि या 1 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा. नक्कीच अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ होणे बाकी आहे. एक मोठा फलंदाज आर्यन बॅक टू द स्ट्राइक. पाहूया कसा समाचार घेतोय तो या 2 चेंडूंचा. नक्कीच पुढील चेंडू सागर याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय सागर. नक्कीच पुढील चेंडू सागर याचा. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा क्रम करतोय. पाहूया कसा समाचार घेतोय तो आर्यन. आणि सुरेख चेंडू काय सुरेख गोलंदाजी करतोय मित्रांनो सागर. आर्यन याला कुठल्याही पद्धतीने फटका सजवता येत नाहीये. आणि नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव फलक मात्र स्थिरावताना 7 या धाव संख्येवर.
नक्कीच आर्यन याला आपल्याला हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे. आणि सुरेख चेंडू मात्र पंच दंडवताना अभांतर चेंडूची खूण पंचांमार्फत. नक्कीच सुरेख चेंडू होता मात्र थोडासा दिशेमध्ये भरकटताना हा चेंडू आणि या निर्धाव चेंडूने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा. नक्कीच मुदित गोल्ड चे मालक मयूर कोठारी यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र हा झेल सोडलेला आहे. आर्यन सारख्या खेळाडूचा झेल सोडलेला आहे. नक्कीच आर्यनला मिळालेलं हे जीवनदान पाहूया कशा पद्धतीने त्याचा फायदा करतोय तो आर्यन. नक्कीच अजूनही 12 चेंडूंचा खेळ होणे शिल्लक. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावा. नक्कीच अजूनही हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडूंमध्ये 28 धावांचं मोठं असं आवाहन अजूनही ओम साई या संघासमोर उभं. मात्र तितकंच सुरेख गोलंदाजीचा क्रम आपल्याला मिळतोय रॉयल स्ट्रायकर्स या संघामार्फत. नक्कीच पहिलं षटक जर आपण पाहिलं तर गणेश याचा अवघी 1 धाव खर्च करून हॅट्रिक स्वरूपात 3 मोठे गडी मैदानाच्या बाहेर केले होते. त्यानंतर सागरने दुसरं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये जवळजवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. नक्कीच आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं व निर्णयात्मक षटक घेऊन येतोय तो आर्यन शर्मा. आणि नक्कीच आर्यन शर्मावर लागलेलं आकाश शर्मावर लागलेलं बक्षीस जर याने सलग 2 गडी बाद केले तर त्याला 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. नक्कीच आकाश समोर तितकाच दिग्गज खेळाडू आर्यन असणार आहे. पाहूया कसा समाचार घेतोय तो आकाश याचा. नक्कीच जर आपण सामन्याचं समीकरण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आर्यनकडे ती मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. मात्र आतापर्यंत रोखण्यात यश आलेलं आहे ते रॉयल स्ट्रायकर्स या संघाला. नक्कीच आकाश शर्मा याचा पहिला चेंडू पाहूया कसा समाचार घेतोय तो आर्यन. आणि हा पहिलाच चेंडू मात्र पंच दंडवताना अवांतर चेंडूची खूण आणि वन बाउन्सची वॉर्निंग पंचांदरम्यान. आणि ह्या अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या जवळ पोहोचली ती 10 धावा. नक्कीच दोनही पंच अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या भूमिका साकारताना आणि हे तितकंच सुरेख पद्धतीचं डिसिजन अभांतर चेंडू स्वरूपात गल्ली क्रेवर्सचे स्पॉन्सर कॅम्युअल पारसी यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पंच मागील चेंडूवरती आपला निर्णय कळवायचा आहे वाईड. नक्कीच अवांतर चेंडू होता पहिला. नक्कीच पुढील चेंडू आकाश शर्मा याचा सामना करेल तो आर्यन. आणि हा सुरेख कटवलेला चेंडू आणि धावचीच्या स्वरूपात आर्यन मैदानाच्या बाहेर. नक्कीच काय गरज होती का या धावेची. एक मोठा मासा अगदी स्वस्तात गाळायला फासला आर्यनच्या स्वरूपात आणि आर्यन जातोय मैदानाच्या बाहेर.
आता मात्र या सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता शिल्लक. कॅम्युअल पारसी यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे अशी आपल्याला विनंती. नक्कीच धावफलक मात्र स्थिरावताना 11 या धावसंख्येवर 11 धावसंख्येवर जवळजवळ 4 गडी बाद करण्यात यश आले ते रॉयल स्ट्रायकर्स या संघाला. नक्कीच पुढील चेंडू आकाश शर्मा याचा सामना करेल तो फैज. आणि नक्कीच फैजाच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार आणि या षटकाराने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. नक्कीच या दुसऱ्या इनिंग मधला आलेला हा पहिला षटकार फैज याच्या बॅट मधून. आता जर आपल्या संघाला हा सामना विजयी करायचा असेल तर अशीच मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे ती फैज याला. नक्कीच काहीसा हावी होतोय तो आकाशवर फैज. पाहूया पुढील चेंडूचा कसा समाचार घेतोय तो फैज. आकाश याचा पुढील चेंडू. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करताना स्लोअर पद्धतीचा हा चेंडू मात्र एक धाव मिळवण्यात यश आलंय ते या दोन्ही फलंदाजांना. नक्कीच नवीन फलंदाज जोशा बॅक ऑन स्ट्राईक. सामना करेल तो आकाश शर्मा याचा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ होणे बाकी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. नक्कीच पुढील चेंडू आकाश याचा सामना करेल तो जोशा. आणि हा सुरेख कटवलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार आणि या षटकाराने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा. नक्कीच मित्रांनो या दोनही फलंदाजांनी आपल्या संघासाठी मोठं योगदान देणं चालू केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार टाकून आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणलेला आहे. नक्कीच या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू आकाश याचा. शेवटचा चेंडू सामना करेल तो जोशा. नक्कीच मात्र आकाशवर हावी होता नाही दोन्ही फलंदाज. आणि हा नक्कीच सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीचा कट होणारा चेंडू. मात्र कोणती धाव या चेंडूवर मिळालेली नाही आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता करते तो आकाश. नक्कीच मित्रांनो आता मात्र या सामन्यामध्ये काहीशी गंमत येताना 6 चेंडूवर 13 धावांची आवश्यकता. पाहूया हे निर्णयात्मक षटक घेऊन कोण येत आहे. नक्कीच आपला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा व निर्णयात्मक षटक घेऊन येतोय तो समीर. नक्कीच फैज असणार आहे स्ट्राईकवर ज्याने एक षटकार मारून या सामन्यामध्ये आपल्या संघाला परत आणलं होतं. आणि हा पहिला चेंडू कडा घेऊन एसटी रक्षक गणेशाने कोणतीही चूक केलेली नाहीये आणि हा सुरेख झेल टिपलाय आणि हा फैज सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो. गद्दार सामना हा 5 चेंडूवर 13 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू समीर याचा आणि हा पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. मात्र गच्चा थ्रो गणेशने केलेला आहे आणि त्यावर एक
अतिरिक्त धाव मिळालेली आहे या दोनही खेळाडूंना आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा. अजूनही 4 चेंडूवर 12 धावांची गरज. नक्कीच पाहूया कसा सामना करेल तर जोशा समीर याचा. नक्कीच जोशाची फलंदाजी आपण पाहिली तर मागील षटकामध्ये एक सुरेख षटकार लगावला होता तो जोशा याने. आकाश याला पाहूया कसा समाचार घेतोय तो समीर याचा. अजूनही 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आणि हा सुरेख फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार नक्कीच जोशाच्या बॅट मधून आलेला हा दुसरा खडखडीत षटकार आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये आघाडीवर आणून ठेवले ते जोशा याने. आणि आता काही कमबॅक करतोय तो समीर आपल्या संघासाठी. नक्कीच अजूनही 3 चेंडू वरती 6 धावांची गरज आणि हा पुन्हा एकदा लगावलेला षटकार आणि हा सामना जिंकतोय तो ओम साई. या संघ काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. मालक दिनेश जैन यांचं या सामन्यामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच मित्रांनो काय सामना, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. नक्कीच जिथे